नामदार सर्वोच्च न्यायालय दिल्ली, माननीय नामदार मुंबई उच्च न्यायालय मुंबई आणि माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातारा यांनी निर्देशित केल्याप्रमाणे या वर्षातलं दुसरं राष्ट्रीय लोक अदालत आज कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत संपन्न झालं। आजच्या लोक अदालतमध्ये एकूण 3618 प्रलंबित प्रकरणं ठेवण्यात आली होती। त्यामध्ये एकूण 483 प्रलंबित प्रकरणाचा निपटारा केलेला आहे। नेहमीप्रमाणेच याही लोक अदालतमध्ये कराडमधील जनतेनं आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रलंबित प्रकरणं डिस्पोज ऑफ करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। आजच्या लोक अदालतीसाठी कराड शहर पोलीस स्टेशन, कराड तालुका पोलीस स्टेशन, मसूर पोलीस स्टेशन, उमरज पोलीस स्टेशन आणि तळबीड पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनीही मोलाचं सहकार्य केलं। तसंच हे लोक अदालत यशस्वी करण्यासाठी नेहमीच आमचे मार्गदर्शक असलेले माझे सहकारी न्यायाधीश बंधू भगिनी माननीय पतंगे साहेब, माननीय तोडकर साहेब, माननीय पुरेकर साहेब, माननीय घुले साहेब, खोनरे साहेब, माने मॅडम, बोमीदवार साहेब, भोसले मॅडम, मोहिते मॅडम, कुलकर्णी साहेब आणि उत्पा साहेब यांनी अविरत परिश्रम करून हे लोक अदालत यशस्वी करण्यासाठी मोलाचा हातभार लावला। तसंच कराड तालुका विधिज्ञ संघाचे अध्यक्ष श्री थोरात वकील साहेब, त्यांची सर्व टीम आणि सर्व विधिज्ञांनी या लोक अदालतीमध्ये भाग घेऊन ही लोक अदालत यशस्वी करण्यासाठी प्रेरणा दिली। तसंच या लोक अदालतीमध्ये आम्हाला जलकल्याण पतसंस्थेनं 152 मॅटर्स मिटवून सहकार्य केलं आणि आजचं लोक अदालत यशस्वी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रानं सुद्धा मोलाचं सहकार्य केलं। हे लोक अदालत यशस्वी करण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी जे आहेत त्यांनीही अविरत प्रयत्न केले। त्यामुळे कराड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष या नात्यानं मी सर्वांना धन्यवाद देते आणि कराडचे जनतेचं आम्ही शतशः ऋणी राहू। इथूनही पुढे कराडच्या जनतेकडून कराड तालुका विधी सेवा समितीला असंच सहकार्य लाभेल अशी मी अपेक्षा करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज दिनांक 9 मे 2026 रोजी कराड येथे आयोजित लोक अदालतमध्ये पक्षकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर प्रकरणे सामंजस्याने निकाली काढली। यामध्ये कराड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष मान्य जोशी मॅडम, सचिव श्री भोपते तसेच येथील तिन्ही आस्थापनावरील अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन प्राप्त झाले। त्यामध्ये आजच्या लोक न्यायालयामध्ये 6,73,81,080 रुपये तडजोडी यामध्ये स्वीकारण्यात आले आहेत आणि ही लोक अदालत ही जलद, सुलभ, कमी खर्चात न्याय मिळवून देणारी प्रभावी यंत्रणा असल्याने पुन्हा एकदा अधोरेखित झाले। यामुळे न्यायालयावरील प्रलंबित प्रकरणाचा भाग कमी होण्यास मदत झाली असून पक्षकारामध्ये सौहार्दपणाचा तोडगा निघाला आहे। सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि सहभागी पक्षकारांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 2026 मधील दुसरे लोक अदालत कराड न्यायालयाच्या परिसरामध्ये पार पडलं। मेहरबान हायकोर्ट, मेहरबान सुप्रीम कोर्ट यांच्या सूचनेनुसार आणि PDG साहेब सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कराड बार असोसिएशन आणि कराड कोर्टाचे मार्गदर्शक माननीय जोशी साहेब, पतंगे साहेब आणि तोडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व सिनियर डिव्हिजन, ज्युनियर डिव्हिजन जजेसच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या साथीने आज लोक अदालत हे उत्स्फूर्तपणे पार पडलं। सांगण्यासाठी आनंद होतो की सातारा जिल्ह्यामध्ये नेहमी अग्रेसर राहणारं कराडचं लोक अदालत हे आजही सातारा जिल्ह्यामध्ये अग्रेसरच राहिलेलं आहे। टोटल 3000 केसेस आज लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या। त्यापैकी 480 प्रलंबित खटले, दावे आज निकालात काढण्यात आले। त्याचबरोबर
6,80,00,000पर्यंत आज तडजोडी करण्यात आल्या आणि यासाठी अविरतपणे संपूर्ण स्टाफ त्याचबरोबर कराड वकील संघाचे सर्व पदाधिकारी आणि कराड वकील संघाचे सन्माननीय वकील सदस्य यांनीही खूप चांगल्या पद्धतीने सर्वांना सहकार्य केलं. त्यामुळे हे आजचं लोक अदालत कराड तालुक्यातील सर्व पक्षकार आणि जनतेच्या विश्वासावरती आणि साथीवरती अतिशय उत्तमरित्या पार पडलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचंच आणि त्याचबरोबर जोशी साहेब आणि पतेगे साहेब यांचं खूप खूप धन्यवाद मानतो आणि असंच इथून पुढं कराडच्या जनतेनं लोक अदालतीसाठी आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.